नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करत आहे. आज 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. एक थेंब रक्ताचा लाखो जीवांचे जीवन. होय मित्रांनो, 14 जून एक दिवस जेव्हा आपण निस्वार्थ सेवा साजरी करतो. जागतिक रक्तदाता दिवस म्हणजे केवळ एक तारीख नाही, ही आहे साऱ्या रक्तदात्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ, जे आपले रक्त देऊन अनोळखी लोकांचे प्राण वाचवतात. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रक्तदानामागील प्रेरणा, रक्तदानाचे फायदे, दरवेळी होणाऱ्या गैरसमजांची उकल आणि तुम्ही बांधवांनो रक्त सिंधू कसे बनू शकता. जर हा व्हिडिओ प्रेरणा देत असेल तर या व्हिडिओला शेअर करून एक समाजातला आदर्श रक्तदाता घडवा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्रेरणादायी मालिकेत या व्हिडिओमध्ये. आज 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. हा दिवस म्हणजे मानवतेचं प्रतीक आहे. आज आपण त्या सर्व निस्वार्थ रक्तदात्यांना सलाम करतोय, जे कोणताही मोबदला न घेता केवळ एक हेतू, निस्वार्थ आणि शुद्ध हेतू ठेवून रक्तदान करतात, जीव वाचवण्यासाठी. हा दिवस 2004 पासून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. हे WHO तर्फे एक आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे, ज्याचा उद्देश आहे लोकांमध्ये रक्तदानाबाबत जागृती निर्माण करणं, नियमित आणि स्वयंप्रेरित रक्तदात्यांचा आभार मानणे. पण का हे रक्तदान इतकं गरजेचं? तर भारतात दररोज हजारो लोकांना अपघात, शस्त्रक्रिया, प्रस्तुती किंवा गंभीर आजारांमध्ये रक्ताची तातडीने गरज असते. पण दुर्दैवानं आपल्याकडे अद्याप रक्तसाठा कमी पडतोय. एका वेळेस दिलेले रक्त हे 3 जीव वाचवू शकतं, कारण त्यातून रेड ब्लड सेल्स, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स वेगळे करून तिघांवर उपचार करता येतात. म्हणूनच मित्रांनो, जर तुमचं वय 18 ते 65 दरम्यान आहे आणि तुम्ही आरोग्यदृष्ट्या योग्य असाल, तर तुम्ही एक रक्तदाता बनू शकता. आणि हो, रक्तदान हे सुरक्षित, वेदनारहित आणि अवघ्या 15 मिनिटांचं कार्य आहे. पण त्याचा परिणाम आयुष्यभरासाठी असतो. कोणीतरी कुठेतरी तुमच्या रक्ताची वाट पाहतो आहे. म्हणून तुमचा एक थेंब कुणाचं आयुष्य. आज जागतिक रक्तदाता दिवसाच्या निमित्तानं एक संकल्प करूया. दर 3 महिन्यांनी रक्तदान करूया आणि ही सामाजिक चळवळ इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया. कारण रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. कारण हे दान लोकांचं प्राण वाचवतं. तुम्ही आजपर्यंत रक्तदान केलं आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.